मिरज विकासासाठी नगरसेवक निरंजन आवटी यांची ठोस मागणी। आरोग्य केंद्र, संभाजी महाराज पुतळा ते गणेश तलाव सुशोभीकरणाचा प्रस्ताव। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक बजेट महासभेत नगरसेवक निरंजन आवटी यांनी मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या। या मागण्यांकडे महापौर आणि आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देऊन आगामी बजेटमध्ये आवश्यक तरतुदी करावी अशी विनंती केली। तसेच मिरजमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशीही त्यांनी मागणी केली। शहराच्या ऐतिहासिक ओळखीला अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल असे त्यांनी सांगितले। याशिवाय गणेश तलावाचे सुशोभीकरण करून ते नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनवावे अशीही सूचना त्यांनी केली। मिरज ही ऐतिहासिक नगरी असून तिला पूर्वी भुईकोट किल्ला म्हणून ओळखले जात असे। या वारसाचे जतन करण्यासाठी शहरात संग्रहालय उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। शेवटी मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल मैदान परिसरातील आरक्षित खेळाच्या मैदानाच्या विकासासाठी निधी देऊन त्यांचे आधुनिकीकरण करावे अशी मागणीही त्यांनी मांडली। त्याच पद्धतीनं आई साहेब सगळ्या 2 वर्ष 2.5 वर्ष महापालिकेमध्ये गॅप पडलाय। कामाचा भरपूर आलेख पेंडिंग आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात आहे, वार्डात आहे आणि सगळ्यांनी आश्वासन दिलंय। म्हणजे मी किंवा महापौर किंवा स्थायी समिती असं म्हणून नाही, 78च्या 78 नगरसेवकांनी जनतेला आश्वासन दिलंय। जनतेला असं सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर आम्ही हे काम करू ते काम करू आणि त्यामुळे प्रशासन पण फ्लेक्सिबल राहून महापालिकेच्या प्रत्येक सदस्याला मॅक्सिमम निधी कसा देता येईल, शासनाच्या माध्यमातून निधी सगळे गटनेते पदाधिकारी आणतील, पण महापालिकेच्या माध्यमातून आपण विशेष बाब म्हणून यावर्षी तरी, कारण की बरेच लोकांची कामं पेंडिंग आहेत आणि ते द्यावं। त्याच पद्धतीनं सूचना म्हणजे तुम्ही आता पुढच्या महासभेला सूचना घेणार का आताच तुम्हाला सूचना करायची काय करते काय वाढ करत असताना एक प्रामुख्यानं महत्वाची बरेच वर्षाची आमची मागण्यातली पेंडिंग आहे की सांगलीमध्ये जसं मोफत निदान केंद्र आहे जिथं विविध तपासण्या होतात रक्ताच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ते अतिशय कारण की मिरज हे मेडिकल हाऊस म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं। गोरगरीब बऱ्याच कालातून तिथं लोक येत असतात आणि आमची विनंती राहील की ज्या पद्धतीनं सांगलेलं आहे त्या पद्धतीनं तसं केंद्र एखाद्या मिरजेमध्ये आपण करावं। त्याच पद्धतीनं मिरज हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो। ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये एखादं संग्रहालय आहे की मला माहिती नाही, पण मिरजेमध्ये माहिती नाही आहे। ओके, त्याच पद्धतीनं मिरज शहरामध्ये मिरजेचा इतिहास दर्शवणारे एखादा संग्रहालय उभं राहावं त्याच्यासाठी तरतूद आपण करावी। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सांगलीमध्ये बसवण्यासाठी आपण जसं महत्वाकांक्षी आहात तसंच सगळेच सदस्य मिरजेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी महत्वाकांक्षी आहात। त्याच पद्धतीनं सांगलीला जी तरतूद आहे त्या पद्धतीने मिरजेला आपण पुतळ्यासाठी तरतूद करावी आणि पर्यटनाच्या दृष्टीनं आई साहेब मला वाटतं सांगलीमध्ये पण कार्यक्रम आणि मिरजेच्या गणेशचं सुशोभीकरण चालू आहे, पण मिरजेचा गणेश तलाव अतिशय ऐतिहासिक मानला जातो। अनेक ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी तलाव असणारे एकमेव शहर आहे अनेक महापालिकेचा विचार केला जातो आणि त्यामुळे त्याच्या सुशोभीकरणासाठी पण आपण काहीतरी तरतूद करावी एवढी मी विनंती करतो।